आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. नमस्ते मॅम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. लाईट. तर नमस्ते. मीटअप नमस्ते मॅडम. आपण सर्व जणांची ही काय म्हणूया रेकीमय भेटी गाठी. आज आपण सगळेजण एकमेकांना फक्त आणि फक्त भेटायला आलेलो आहे. हो ना? हा. तर या भेटीमध्ये काही लोकांनी घेतलेले नवीन अनुभव, अ, त्या विषयावर विशेष चर्चा, काही अनुभव असे विशेष आहेत घेतलेले. पुन्हा ऊर्जेसोबत आपण जुडलो आहे. अधिक पुढची पायरी कशा प्रकारे जात आहे आणि काय अडचणी येत आहेत. येऊ शकतात ना अडचणी? हं. तर यावर कशी मात करायची यावर आपण चर्चा करणार आणि यानंतर आपण घेणार आहे छान मेडिटेशन. ओके. चला. तर विद्याताई काहीतरी बोलतायत. विद्या विचारे. आणि हा चॅट बॉक्स मध्ये मी टाका ज्याला ज्याला नंबर लावायचा आहे. नाही तर मग मी तुमचा नंबर लावू शकणार नाही. विद्याताई माईक सुरू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सगळ्यांना. मी विद्या विचारे, 10वी ग्रँड मास्टर. मला एक सांगायचं आहे की गेले 3 महिने मी माझ्या फार्मवरती 8-9 वर्ष झाले. 2 नारळ आहेत. खूप सगळं काय केलं, त्यांना इंजेक्शन दिलं, औषधं दिले, जे काय खत पाणी द्यायचं ते सगळं देऊन झालं. एकही नारळ येत नव्हतं. पण मी 3 महिन्यापासून जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा त्या 2 नारळांना सकाळी उठल्या आंघोळ केली का तिथे जाते झाडाच्या इथे आणि त्यांना रेखी देते. पहिले दिले, 15 दिवसांनी जाऊन पाहिले तर छोटे छोटे नारळ होते. मी काही बोलले नाही, गप्प बसले. पुन्हा 15 दिवसांनी पाहिले तर एवढे एवढे झालेले. पुन्हा गेले तर आता चांगले दोन्ही नारळांना अगदी ना, म्हणजे एका नारळाला 1-2 आले तर दुसऱ्या नारळाला अगदी 8-9 नारळ आलेत, असे एवढे मोठे मोठे. हा माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे. आणि वेगळा. खरंच. ओके वेगळा. आणि वेगळा. अगदी हा. वेगळा. खरंच. त्यासाठी धन्यवाद, रेखीचे धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद. खूप छान. आणि तुम्ही जे म्हटलं ना, की मी काही बोलले नाही. ओके. मी काही बोलले नाही. ओके. छोटे आहेत ना, मी काही बोलले नाही. मी माझं काम केलं. बस आपण नाही बोलायचं, फक्त आपलं काम करायचं. हो ना? येस. आणि विद्याताईच्या शब्दांमध्ये समजलं का तुम्हाला एक गोष्ट, की मला या ब्रह्मांडाकडून जे काही घ्यायचं ते हक्काने घ्यायचंय. ओके. दिलं नाही, पण मी काय बोलले नाही. लक्षात ठेवा मी काही बोलत नाही, पण तुम्हाला द्यायचं आहे बरं का. तो हक्क तुमच्या शब्दामध्ये आला ब्रह्मांडाप्रती. ही आपली पुढची लेवल आहे. ओके. हा. कारण ते ब्रह्मांड मला देणारच आहे. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण होणे म्हणजे मी हक्काने घेणार आहे. ओके. खूप सुंदर. झाडांसाठी ऊर्जा खूप छान काम करते. खूप छान. खूप छान. गीतांजली. विशेष नवा अनुभव. छोटे छोटे अनुभव येतच असतात मॅडम, पण खूप मोठा सांगायचा तर काही गोष्टी घडल्या चांगल्या, की त्यात एक आमचं घराचं बरेच दिवसापासून पोझिशन मिळत नव्हतं, ते मिळालं. ते तर जरा त्याच्यामुळे जरा खुश आहे एकदम. आणि मी म्हटलं तसं आता माझ्या मुलाला 12वी झाला तो, तर त्याला ऍडमिशन साठी बरेच स्कोप मिळतोय बऱ्याच ठिकाणी, की आम्हाला सिलेक्ट करता येते की आता कुठे घ्यायचं हे सिलेक्ट करता येते. असं नाही होते की अरे इथे नाही मिळालं तिथे नाही मिळालं, असं नाही होत. ते एक खूप छान अनुभव वाटला मला. आणि बाकी कोणाला हिलिंग दिलं ना, म्हणजे बाहेरच्यांना नाही, घरातल्यांनाच दिलं, किंवा बाहेरच्यांना पण अगदी असं सांगून नाही केलं, पण तरी पण त्यांच्यामध्ये एक फरक दिसतो. तर छान वाटतं ते. खूप असे सुंदर. अनुभव आहेत. तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये काय प्रगती आहे? माझे विद्यार्थी बरेच शांत आहेत आता. त्यांची चिडचिड प्रचंड कमी झाली आहे. पण मी यासाठी अजून त्याच्याबद्दल बोलत नाहीये, कारण मला अजूनही खूप त्यांच्यावरती काम करायचं आहे, त्यांच्या पालकांवरती काम करायचं आहे. मला येस. अजूनही मुलांच्या बरोबरच माझं चालू आहे, पण मी त्यांच्या पेरेंट्सना अजून इतकं इन्व्हॉल्व नाही केलंय जे मला करायचंय. आणि म्हणून मी त्याच्याबद्दल अजूनही काही असं ठामपणे नाही सांगते. पण मुलांमध्ये खूपच फरक आहे. मुलं खूप शांतपणे घेतात सगळं. त्यांच्यामध्ये जे आधी हायपर ऍक्टिव्हिटी असायची ती आता खूप कमी झाली. खूप छान. खूप छान. खूप मस्त.
येस, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि गीतांजली, तुमच्या ते जे पालक आहेत त्यांना जर आपण ऊर्जेसोबत जोडायचा एक प्रयत्न केला तर हो. तुम्ही जे काही करत आहे त्याला खूप सपोर्ट मिळेल तुम्हाला. हो. हं? हं. माझं हळूहळू चालूच आहे त्यांना हे करणं, पुश करणं. म्हणजे थोडे थोडे ते ह्याच्यात येतात की आणि कसं जर काय असा ग्रुप करायचं. आहे, गीतांजली, जर असा ग्रुप आहे तर आपण एखादं स्पेशलच सेशन त्यांच्यासाठी घेऊ शकतो, फक्त माहितीस्तव. ओके. असं नाही की आपल्याला रिझल्ट आलाच पाहिजे, पण एक सेवा म्हणून. आणि त्या पद्धतीनं आपण एखादं सेशन अरेंज करूया त्यांच्यासाठी वाटल्यास. ओके, चालेल. एखाद्या 2 असंही दिवस करू शकतो. करूया. हा. हा. असंही करू शकतो. हा. चालेल. ओके. छान. खूप हां. छान. आणि खूप छान मॅम गीता. सगळ्यात हं, जास्त मी तुम्हाला हं. एक सांगू की सगळ्यात जास्त आनंद मला कशाचा झाला, की मला असं अनपेक्षित तुम्हाला भेटता आलं. ते तर म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला एक प्रसादच होता. ते सडन असं अचानक आमचं जाणं आणि तुमचं त्या ठिकाणी येणं हे त्याच दिवशी व्हावं, जे मला आणि मी तेव्हा सकाळच्या मेडिटेशनला येत नव्हते आणि त्या आठवड्यापासूनच मी सकाळच्या मेडिटेशनला सुरुवात केली होती. त्यामुळे मला समजलं की तुम्ही नाशिकला येताय आणि आमचंही तेव्हाच जायचं ठरलं. म्हणजे हे केवढा मोठा हे होतं की ब्रह्मांडाचं प्लॅनिंग होतं की मला तुम्हाला भेटवायचं होतं, की जी खूप इच्छा होती. मी नेहमी असं म्हणायचे ना की सूक्ष्म रूपातच तुम्हाला भेटता येईल बहुतेक. पण तसं नाही झालं. खरं प्रत्यक्ष भेटता आलं. मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि अजूनही मला तो खूप आनंद आहे. म्हणजे खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे की त्यांनी मला तुम्हाला भेटू दिलं. किती गडबड केली ना गीतांजलीनी. तुम्ही म- खूप इकडे तिकडे इकडे तिकडे खूप कुठं फिरले पण नाही. भेट कुठं झाली. पालघरला आहे ना तुम्ही? पालघरला आहे ना? नाही, डोंबिवली. डोंबिवलीवरून निघाले आणि बरोबर तो टायमिंग अंमळनेरला जाऊ. साधला. हा. चालेल. आम्ही त्या राम मंदिरात पण गेलो तिथे नाही म्हणून मग आम्ही तिकडे आलो. मुक्तीधामला. खूप छान. मुक्तीधाम. खूप खूप छान. खूप म्हणजे ते असंच अचानक झालं आणि आमचं काही ठरलेलं नव्हतं जायचं निघायचं आदल्या रात्रीपर्यंत ठरलेलं नव्हतं. आणि ती भेट झाली म्हणजे ती मला तर ते खूप आश्चर्य वाटतं की कसं काय घडलं. तुमची ऊर्जा खूप छान आहे. तुम्ही प्युअर सोल आहात आणि तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे. नक्कीच तुम्ही जे करत आहात ना त्यामधून खूप आशीर्वाद आणि खूप ऊर्जा त्या मुलांना तुम्ही द्याल, जे काय आहेत, कर्णबधीर आहेत. बरोबर ना? हो. 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 हं. तुम्हाला छान खूप रिझल्ट. धन्यवाद मॅडम. थँक्यू. कल्पनाताई अडबले यांनी मेसेज टाकलाय मी. बोला. कुठे आहात तुम्ही? माईक सुरू ते करा, मला दिसत नाहीये. बोला बोला. ते आता दियस. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझा अनुभव सांगायचा म्हणजे आपण जेव्हा टॅरो कार्ड काढले होते माझ्या मुलासाठी, हं. त्याच्या नोकरीविषयी काढले होते, तर तिथे त्याच्या नोकरीचे चान्सेस कमीच होते त्याला. पण हं. त्याच्यासाठी business खूप उत्तम राहील असं निघालं होतं कार्ड. तर हं. मी तेव्हापासून त्याला रोज रेकी देत होते की याला चांगला बिझनेस मिळाला पाहिजे किंवा नोकरी काहीतरी म्हणजे चांगलं घडलं पाहिजे. हं. त्याच्यासाठी मी रोज त्याला रेकी देत होते. तर हं. त्यांनी आता छान एक बिझनेस सुरू केला आहे डिजिटल मार्केटिंगचा. हं. आणि त्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस आहे त्याचा. म्हणजे इतकी प्रगती झाली की तो म्हणजे आता महिन्याला म्हणजे ₹1.25 लाख कमावतो. हं. खूप प्रगती झाली वॉव! त्याची. खूप छान. खूप छान. खूप छान. आणि दर महिन्याला पुन्हा तो वाढवतच आहे. त्यांनी कंपनीच ओपन केली. त्याला नाव दिलं आणि स्वतःची कंपनीच त्यांनी स्थापन केली ती बर. डिजिटल मार्केटिंगची. आणि त्याच्यात त्याचा बिझनेस खूप भरभराट आहे त्या बिझनेसची. काय काय आणि मार्केटिंग आहे त्याचं? डिजिटल मार्केटिंग म्हणजे तो प्रॉडक्ट्स जे असतात कंपनीचे हा. त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट करतो तो. आणि त्याचे UPSCचा जो अभ्यासक्रम झालाय त्याच्यावर तो ई बुक लिहितो. त्याची ओके. वेबसाईट आहे त्याच्यावर तो ई बुक टाकतो आणि त्याच्यावर मग ते त्याच्या वेबसाईटवर येऊन ते कस्टमर ते वाचतात. आणि वेबसाईट पण तयार करून देतो तो. छान. खूप छान बिझनेस झालाय त्याचा. भरभराट होत आहे त्या बिझनेसची. त्याशिवाय मला म्हणजे एक मोठं टेन्शन गेलं माझ्या डोक्यावरचं. आणि खूप आनंद झाला त्याची प्रगती पाहून. त्यांनी घरीच ऑफिस तयार केलेलं आहे आणि घरूनच तो बिझनेस करतोय. खूप म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्याच्या बिझनेसला. आणि आनंदी खूप आनंद. छान आनंदी आनंद सगळीकडे. आता आनंदी फक्त आनंद सर्वीकडे. येस. आता त्याच्या लग्नासाठी रेकी देत आहे. त्याच्यासाठी मुली बघतोय आम्ही. ते सुद्धा नक्की होईल अशी अपेक्षा आहे मला. रेकी होणार नक्की. होणार.
नक्की नक्की. सासूबाई होणार आपल्या ग्रुपमध्ये. आपण अशी रेकी देत असतो, ज्याला ज्याला सासूबाई व्हायचं आहे, ज्याला ज्याला सासरे बुवा व्हायचं आहे, होत जायगा. झाले ना नक्की. सगळे. ज्यांची ज्यांची इच्छा होती ते ते झाले आहेत. तुम्ही पण होणार. ओके. खूप सुंदर, नक्की. खूप छान, खूप छान. अं, ओके. यानंतर बाकीच्यांनी मी टाका. त्या अगोदर मी संधी देते, आमच्या एक विशेष अनुभव तुम्हाला सांगणार आहेत उषाताई काटकर. ओके. आपल्या त्या हजर आहेत का? मी ज्यांचं नाव घेतलं होतं, एक वेगळा अनुभव हा, जो सगळ्यांनी नाही घेतलेला. व्हिडिओ मात्र सुरू करा. ग्रँडमास्टर्स, तुम्ही ग्रँडमास्टर्स आहात, व्हिडिओ सुरू ठेवा. हो ना? हा. आत्मनमस्ते मॅम, आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मी मी उषा काटकर, 12 ग्रँड मास्टर. मला तसे छोटे मोठे म्हणजे मी स्वतः खूपच निगेटिव्ह होते, पण मला रेकीमध्ये आल्यापासून माझे खूप छान छान अनुभव आले. मी पॉझिटिव्ह झाले आणि बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच बाबतीत मला अनुभव आला. शारीरिक माझे जे प्रॉब्लेम्स होते त्यातून मी चांगला अनुभव मला मिळालेला आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला अनुभव सांगायचा म्हणजे मला माझ्या डोळ्यामध्ये लहानपणापासून जन्मजातच प्रॉब्लेम होता. थोडा तेरडेपणा होता, पण लहान असताना खूपच होता. जसं वय वाढत गेलं माझं तसं तो कमी कमी होत गेला. पण अजूनपर्यंत तेरडेपणा माझ्या डोळ्यामध्ये आहे. पण आता रेकीमध्ये आल्यापासून आहे ना त्याचं प्रमाण कमी झालंय. म्हणजे जो मला जास्त जाणवत होता रिकीमध्ये येण्याच्या अगोदर, तो आता मला थोडस त्याचं प्रमाण कमी झालेलं वाटतं. आणि म्हणजे झालेच आहे कमी. तिरळेपणा जरा कमी झालाय माझा. त्याच्यामुळे मला त्याचा खूप आनंद वाटतो की मला सगळ्यात छान असा अनुभव मला मिळालाय रिकीपासून. ज्यांचे ऑपरेशन करून सुद्धा डोळे नीट होत नाही, ते माझे आज काही न करता रेकीमध्ये येऊन मला ब्रह्मांडाने एवढं मोठं बक्षीस दिलेलं आहे की जेणेकरून माझे डोळे आता मी म्हणजे क्लिअर होतील असं मला खात्री आहे. की हे मेडिटेशन करून, रेकीचे सगळे मेडिटेशन करून करून माझे डोळे कम्प्लिटली क्लिअर होईल असं मला खात्री वाटते. खूप त्यामुळे मी सुंदर. ब्रह्मांडाचे मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते. खूप छान. धन्यवाद मॅडम. येस. जे नेहमीचे अनुभव आहेत ना, त्यापेक्षा आपण आज वेगळा अनुभव घेताय, एवढं लक्षात घ्या. ओके. रेग्युलर नाही, त्यापेक्षा काय विशेष, हा अनुभव आपण पहिल्यांदा घेतला होता. हो ना? आपल्या छायाताई जर आणि असतील तर त्या सुद्धा बोलतील. वेगळा विशेष अनुभव. हेमंत दादा. जामखीळ पण येत हा, होत्या बोला. माझ्या अंगावरती, खूप जामखीळ येत होत्या. पण हा. रेकीत आल्यापासून त्या नवीन यायच्या पण बंद झाल्या आणि ज्या जुन्या होत्या त्या सुद्धा कमी कमी होत चालल्या. खूप सुंदर. खूप छान. धन्यवाद मॅम. खूप छान. हेमंत दादा, नवीन अनुभव काय घेतला एवढ्या दिवसात? अनुभव जुनेच आहेत माझे, पण आताच लाईफ एकदम स्मूथ चालू आहे. एकदम शांत, व्यवस्थित, स्मूथ एकदम. काहीच शारीरिक नाही, मानसिक नाही, काहीच तक्रारी नाही. एकदम स्मूथ चाललंय, एकदम आनंदी एकदम. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. ऊर्जेसोबत आनंदी आनंद. जोडल्यानंतर आनंदी आनंद सर्वीकडे. सांगा ना हेमंत दादा, नवीन अनुभव तुमचा. असे काय करता? आताच तर मी शब्द दिला कल्पनाताईंना. नाही, विशेषचा हे अनुभव आहे माझ्या. सासरी बुवा पण झालो, सांगा ना त्यांना. हा. हो. ती खूप 2-3 वर्षापासूनची माझी हे चालू होती, मुलाच्या लग्नासंदर्भात. रेकीला आल्यापासून, ग्रँड मास्टर झाल्यापासून 8 मे ला मुलाचं लग्न झालं. आणि खूप सुंदर प्रोग्राम शांततेने, आनंदाने, अगदी सहजतेने निभावून नेला. अगदी मी एकटा असताना सुद्धा मला खूप टेन्शन होतं की कसं होईल, काय होईल. आपण आपल्या मागे कोणी बॅकग्राऊंड बॅकिंग नाही, काही नाही. पण ब्रह्मांडीय ऊर्जेने इतकं स्मूथ सगळं कार्य पार पाडलं की मला कुठं जाणवलंच नाही की मी इतकं मोठं कार्य करू शकतो म्हणून. खूप धन्यवाद रेकीचे, खूप धन्यवाद रेकी. आणि तुमचे पण खूप धन्यवाद. तुमचे पण खूप धन्यवाद. खूप छान. खूप छान. खूप छान. आता आता कोण? अधिक एक वेगळा अनुभव सगळ्यांसोबत. कोण? अं, करंडीकर. कुठे आहेत त्या? हा.
आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. हं. वेगळा असा अनुभव सतत येतातच आहेत. खूप छान. पहिल्यापासूनच मला भरपूर अनुभव आलेले आहेत. फेब्रुवारीपासून सतत अनुभव आलेत. पण आता मला ऊर्जेत आल्यापासून नवीन म्हणजे ग्रँडमास्टर मध्ये आल्यापासून खूप माझं म्हणजे आता मध्ये कृतज्ञतेची जादू चालू होतं तेव्हा एक सुंदर अनुभव आलेला आहे की माझ्या काही चांदीच्या वस्तू गहाळ झाल्या होत्या. नातेवाईकांमध्येच गहाळ झाल्या होत्या, हरवल्या होत्या, पण त्या कुठे आहेत काय काहीच माहिती नव्हतं. तर त्या बरोबर माझ्यापर्यंत आणून दिल्या गेल्या आणि आम्ही जवळजवळ या गोष्टीला 6 ते 7 वर्ष झाली. हा एक माझा आत्ताचा कृतज्ञतेच्या जादूच्या वेळेसचा छान खूप मस्त अनुभव आहे. कारण आम्ही खूप शोधतोय पण नाही मिळाल्या. त्या आता मला एक 10-15 दिवसापूर्वी मिळाल्या. तो एक आहे. आणि मेडिटेशननी खूप मॅडम सुंदर इफेक्ट होतोय. म्हणजे मला तर इतकं छान वाटतंय. आता मला अशी सवय झाली की मी जेवतच नाहीये मेडिटेशन केल्याशिवाय. म्हणजे माझं मी टायमिंग ठरवलेलं आहे रोज 11 ते 1 ह्या वेळात. सकाळी 5 ते 6, 11 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 6 एवढ्या वेळ मी मेडिटेशन करते. कमीत कमी 5 ते 6 मेडिटेशन होत आहेत. आता असं वाटतं की खरंच काही बोलू नाही, फक्त मेडिटेशन ऊर्जा घ्यावी आणि त्या ऊर्जेचा मला शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक सगळे खूप खूप इफेक्ट छान येतोय. खूपच सुंदर येतोय. आणि मी आता नवीन पाऊल टाकतेय. तुम्हालाही माहितीये की माझ्या नवीन रेकी बिझनेस मध्ये तुमच्या आशीर्वादाने आम्ही नवीन पाऊल टाकतोय. 8वी ग्रँड मास्टर लीना केडेकर आणि मी आम्ही दोघी मिळून नवीन सुरू करतो. तर खूप नक्कीच. खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या साथीने आम्ही सुरू करतोय. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि युनिव्हर्सचे. खरंच खूप धन्यवाद. खूप छान. म्हणजे खरंच असं वाटतंय की प्रत्येक घरात एक ग्रँड मास्टर असावा. आणि माझ्या मुलाचा अनुभव सांगतेय की तो तर म्हणजे इतका छान की आता सेकंड इयरला आहे तो. पण तो काही असं खूप करत नाही, मेडिटेशन वगैरे करत नव्हता. पण जेव्हा शक्तिपाताला मी त्याला बसवलं त्याच्यानंतर मॅडम तो कंटिन्यू रोज मेडिटेशन करतोय. आणि त्याला तुमच्याशी बोलायचंय. त्याला खूप छान व्हिज्युअलायझेशन होते 10 मिनिटातच, फक्त 10 मिनिटात. तर मी म्हणलं तू आपण नंतर मॅडमशी बोलू. त्याला खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. आणि तो फक्त 10 मिनिटाचं करतोय आपलं पॉवर बॉल आणि छान. पिरामिड. पण त्याला खूप छान व्हिज्युअलायझेशन होतंय. एकदमच छान. म्हणजे जिथे मला 2 तास लागतात तिथे त्याला 10 मिनिटात व्हिज्युअलायझेशन होतं. तर खूप छान अनुभव येतो. आनंदी आनंद. आनंदी आनंद मॅम. थँक्यू. थँक्यू. खूप खूप थँक्यू. थँक्यू. आत्मा नमस्ते. परिचय. खूप छान अनुभव येत आहेत. परिचय. 12वा ग्रँड मास्टर सध्या चालू आहे आमचं. तर मला वाटतं 1 फेब्रुवारी पासून आपल्याशी जुडले गेले. खूप छान छान अनुभव येत आहेत, रोज येत आहेत. ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. त्यातला एक अनुभव मी शेअर करू इच्छिते. माझी वहिनी आहे तर तिला शुगरचा थोडा त्रास आहे आणि तिच्या अंगठ्याला जखम झालेली, फक्त फोड आलेला. पण त्याचं नंतर मग खूप पसरलं पूर्ण अंगठाभर. आणि नंतर ते मी स्वतः पाहिलं तेव्हा म्हणजे घरातले पण आता शुगर असेल तर मग ते काढावं लागतो का काय ही भीती निर्माण झालेली. आणि तिला अजिबात चालता येत नव्हतं. 2-3दा ते असं फुटलं, तिला तो त्रास झाला. आणि पुन्हा काही चालताना धक्का लागला की तिला वेदना व्हायच्या, चालताच येत नव्हतं. मग सहज घरी गेलेले तर खूप वेळ झोपूनच होती, तिला त्रासच व्हायचा. मग म्हटलं ठीक आहे तू काही घाबरू नको. म्हणजे मला आता आता भीती वाटत नाही. आता उलट इतरांना सांगू शकते नाही यातून आपण आता बाहेर पडणार आणि छान होणार, सर्व छान होणार. मग तिला रेकी दिली. आणि आता मी मला वाटते रविवारी फोन केलेला तिला. तर मग म्हणाली की आता नख सुद्धा काढावं लागत नाहीये. आणि डॉक्टर बोलले आता गोळ्या पण चालू आहेत तिच्या, एक गोळी दिलेली आहे. आणि त्याने तिचं खूप असं रिकवर झालेलं आहे. हा एक खूप छान आताचा लेटेस्ट अनुभव आहे. तर असे रोजचे वेगवेगळे अनुभव येतच आहेत.
तर आपले आणि ब्रह्मांडाचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. नवीन अनुभव डॉक्टर साहेब आज सकाळी शेअर केला किंवा तो तुमचा जो सांगू का असेल आणखी तो. दुसरा सांगू? दुसरा सांगा. रोज बस किती कसे असतात अनुभव आहेत रोज नवीन नवीन दुसरं सांगायचं आहे. नंतर एवढं सुवर्णाला ज्ञान. संधी देते. एक मिनिट सर. डॉक्टर साहेबांनंतर सविता पाटील आणि सुवर्णा जाधव. ओके हा बोला सर. आत्मनमस्ते सर्वांना. मी 11वा ग्रँड मास्टरचा मेंबर आहे आणि मला मॅडमनी ग्रँड मास्टर बनवलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुम्ही मला ग्रँड मास्टर बनवलं, मग टॅरो रीडर बनवलं आणि खूप चांगले अनुभव आहेत. टॅरो रिडिंग मध्ये पण तुम्ही मला निष्णात केलं. खूप सुंदररित्या तुम्ही शिकवलं टॅरो रिडिंग आणि ग्रँड मास्टर. माझा अनुभव असं सांगायचा आहे, मागे एकदा आमचा ग्रँड मास्टरचा कोर्स चालू असताना मी देव माणूस सिरियलचा जो ऍक्टर आहे किरण गायकवाड, तो आला होता, ते सांगितलं होतं सगळ्यांना आणि त्याला रेकी दिली मी आणि त्याचा ताप गेला. तो त्याला एवढा चांगला अनुभव आला की मग त्यानं त्याच्या सिरियल मध्ये हॉस्पिटलच्या शूटिंग मध्ये ते माझ्या हॉस्पिटलमध्ये शूटिंग त्यांनी आणलं. अजून एक नवीन सोर्स मला आर्थिक सोर्स मिळाला. आर्थिक याची खूप गरज आहे. अशा वेळी ब्रह्मांड कसं मदत करतं हे मला सांगायचे आहे. किती पैसे मिळतात याला महत्व नाही, पण त्यांनी 2-3 वेळा शूटिंग आपल्या हॉस्पिटलमध्ये केलं आणि लगेच पैसे कॅश दिले त्यांनी लगेच. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप हाच मला अनुभव सांगायचा. देव माणूसचा 39वा आणि 40-41 या 3 ह्याच्यात आहे. हॉस्पिटलचं नाव 39 मध्ये आहे हॉस्पिटलचं नाव आणि सर्वांनी अवश्य बघावं. हा ब्रह्मांडीय गुरुजीचा चमत्कार. इतके दिवस शूटिंग चालू होतं. 2-3 वर्ष शूटिंग चालूच आहे इकडे ह्या भागात सारखी शूटिंग. पण तो आला. मी ग्रँड मास्टर झाल्यावर त्यांनी त्यांनी रेकी घेतली आणि त्यानंतर त्याच्या टीमला त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या टीम मधले जे जो कोणी आजारी पडेल त्याला माझ्या हॉस्पिटलमध्ये होता. इथं 10-15 हॉस्पिटल आजूबाजूला, पण फक्त माझ्याकडेच येतात ते त्यांचे पेशंट घेऊन आणि शिवाय शूटिंगला पण ती सगळी टीम घेऊन आले माझ्या हॉस्पिटलमध्ये. धन्यवाद रेकीचे, धन्यवाद ब्रह्मांडाचे. आणि मी प्रत्येक पेशंटला रेकी देत असतो आणि प्रत्येक पेशंटला माझ्या रिझल्ट येते. खूप खूप धन्यवाद मॅडम. एवढं छान टेक्निक दिलं तुम्ही मला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे आणि तुमचे मॅडम. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे मी रोज 5 ते 6 मेडिटेशन करतो. 3:30 ला जाग आली तर मग माझे सकाळच्या ग्रुप मेडिटेशन पर्यंतच 5 मेडिटेशन होतात आणि मग नंतर आणखी एक्स्ट्रा मनी मेडिटेशन पण मी करतो. ग्रँड मास्टरचं तर पहिलं करतो मेडिटेशन. मला खूप आवडतं ग्रँड मास्टर मेडिटेशन. आणि सर्वांनी ग्रँड मास्टर्सनी सर्वांनी 5 मेडिटेशन कंपल्सरी करावेत असं माझा आग्रह आहे सर्वांना. सर्वांना हात लावेल तिथं तुम्ही काही तुम्हाला मनात येईल ते करू शकता. एवढं मला एवढा अनुभव आला. माझे आधी जे पेशंट मी घ्यायचो नाही ते पेशंट पण आता माझ्याकडे यायला लागले आणि ते बरे पण व्हायला लागले. खूप सुंदर. सर फक्त ब्लड मेसेज प्रेशरचं बॉक्स पण ते मध्ये एक सांगितलं. मेसेज आहे की तुमचा परिचय द्या आणि तुमच्या हॉस्पिटलचा ऍड्रेस सांगा. हो 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 हो, सॉरी सॉरी. मी डॉक्टर राजेंद्र माने. मी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ म्हणून एक गाव आहे 10,000 लोकवस्तीचं. तिथं माझं 10 बेडचं हॉस्पिटल आहे आणि जास्तीत जास्त इथं प्रसूती होतात. 7,000 डिलिव्हरी आमच्या हॉस्पिटलमध्ये झाल्या. माझ्या मिसेस पण आता रेकी फर्स्ट सेकंड थर्ड केले त्यांनी, आता ग्रँड मास्टर होणार आहेत. मी तर आता जी नवीन बॅच सुरू आहे त्यात माझी मुलगी ग्रँड मास्टर आहे, मी पण ग्रँड मास्टर झाले आणि टॅरो रीडर झाले. आणि माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व प्रसूतीगृह. 10 बेडचं हॉस्पिटल आहे, पण मस्त ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने एवढं छान चाललंय काही बोलता असेल. लोक माझ्याकडे येतात ते म्हणतात आम्हाला हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं वाटतच नाही, घरातच आल्यासारखं वाटतं. आम्ही घरातच आहोत, आमच्याच घरात आहोत, सगळी घरातलीच माणसं वाटतात, तुम्ही आम्हाला आमच्या घरातलेच वाटत. असं वातावरण असते आमच्या हॉस्पिटलमध्ये. कधी खूप छान. कोणाला खेचत नाही. आमचा स्टाफ कधी खेचत नाही कुठल्या पेशंटला. नाहीतर जनरली हॉस्पिटलमध्ये गेले की खेचून अंगावर येणारा स्टाफ आणि वैतागून बोलणारे डॉक्टर असंच दिसतं आपल्याला चित्र.
पण आमच्या हॉस्पिटलमध्ये तसं नाहीये. खूप सुंदर कारण त्यामुळे तर कारण 5,000 सर्वजण बाळांनी आमच्या ऊर्जावान आहेत. कारण सर्वजण ऊर्जावान आहेत सर. सर्व स्टाफलाही ऊर्जा सगळे ऊर्जा देतात आणि सरही ऊर्जावान आहेत. थँक्यू, सगळे थँक्यू, ऊर्जा थँक्यू सर. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मग आता सरांचीच लेख मॅम मला एक ऋतुजा. बोलायचंय, मॅम मला एक बोलायचंय. आता सर आहे ना हॉस्पिटलचं नाव रेखीमय पण ठेवणार आहेत खाली. स्वामी समर्थ रेखीमय हॉस्पिटल. येस 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 येस. ऋतुजा, तुम्ही तुमचा स्पेशल अनुभव सांगणार. ओके, मग सविताताई पाटील. आत्मनमस्ते सर्वांना. बघूया बरं स्पेशल येते का तर अचानक नाव घेतल्यावर. महत्वाचं म्हणजे रेकी मध्ये येण्यापूर्वी आणि ग्रँडमास्टर करण्यापूर्वी पण म्हणजे जे आपले विचार असतात, जे नेगेटिव्ह विचार करण्याची जी वृत्ती होती त्यावरती म्हणजे कट कट करण्याची जी प्रोसेस आहे ना, त्यानंतर पासून एवढं स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल वाटतात, कॉन्फिडन्स वाढलाय. आणि जे म्हणजे नेगेटिव्हिटी जी वाटायची किंवा असं एकदम असं ट्रिमेंडस मूड चेंजेस व्हायचे, यामध्ये खूप म्हणजे खूप आता शांत फील होतं. खूप म्हणजे क्लॅरिटी आली आहे माइंडमध्ये, थॉट प्रोसेसमध्ये, वर्क फ्लोमध्ये. असं माइंडसेट पूर्णपणे बदललाय. एखादी गोष्ट सकाळी प्लॅन केली ती झालीच पाहिजे असं चालू आहे सध्या, जेव्हापासून मी ग्रँड मास्टरचं मेडिटेशन करते आणि चक्रा मेडिटेशन करते. तुझ्या रिवर्स जर्नी बद्दलच सांग आता तू आम्हाला. कारण कारण माहितीये का, मी सगळ्या सगळ्या ग्रँड मास्टर्सला एक आवर्जून सांगते, काय ही माझी लाडकी अशी आहे की ज्या दिवसपासून रिव्हर्स जर्नीचा प्रोटोकॉल घेतला आणि त्या दिवशी सांगितलं की आता इथून रोज आपण त्याच पद्धतीने सेशनमध्ये बसावं, ही एकमेव असे सदस्य आहे की खरोखर सगळ्या गोष्टी फॉलो करते. मी जे सांगितलं हे बापलेकांनाच म्हणूया, पण आपण ग्रँडमास्टर मध्ये किंवा रेकीमध्ये जे जे सांगितलं ना ते हे सर्व फॉलो करतात. एवढं लक्षात घ्या. जो पूर्णपणे स्वतःला सरेंडर करतो तो अनुभवासी अनुभव घेतो. बोल ऋतुजा. धन्यवाद मॅम. तुमचं आणि रेकीचं खूप खूप धन्यवाद. तर सुरुवात अशी करते की मी एक म्हणजे लाईफच्या सर्टन डिसिजन्समुळे किंवा लाईफ मधल्या इन्सिडेंट्समुळे बऱ्यापैकी डिप्रेस्ड होते. आणि असंच वडिलांनी म्हणालं म्हणून रेकी जॉईन करावी. ठीक आहे बाबा, आता असेही होप्स नाही आहेत आपल्याला गोष्टींच्या. पप्पा म्हणतात तर आपण ट्राय करूया म्हणून मी जॉईन केलं. तर पहिल्या अटेंडमेंट प्रोसेस मध्येच मला म्हणजे जे जॉब सुरू केल्यापासून प्रत्येक विकेंडला मी आजारी पडायचे. ते पहिल्या अटेंडमेंट प्रोसेस नंतर माझं पुन्हा घसा दुखणं किंवा मला UTI होणं बंद झालं. त्यानंतर मग माझा थोडा असं विश्वास वाढला. मी म्हणजे प्रामाणिकपणे सगळे मेडिटेशन्स करायला लागले, सगळे सेशन्स अटेंड करायला लागले. रेकी 2, 3 मध्ये येईपर्यंत तर म्हणजे मला थोडस डाऊट होतं की मला जॉब, माझी मुलगी, घरातला स्वयंपाक आणि हे सगळं मॅनेज करायला जमेल की नाही. पण एवढं असं एफर्टलेसली सगळं होत होतं की म्हणजे माझा मलाच विश्वास बसत नव्हता की माझ्याच्याने एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आणि शांतपणे हँडल होतील. त्यानंतर म्हणजे मी आतापर्यंत असं म्हणजे ठीक आहे, जो जॉब करत होते तो माझ्या स्किल्सला आणि त्याला अनुसरून नव्हता तो, पण तो जॉब सोडण्याची पण माझ्यामध्ये हिंमत नव्हती. ती कुठेतरी तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला आणि तो जॉब म्हणजे आधी पण मी एकदा जॉब सोडलेला आहे. तो जॉब सोडल्यानंतर जे मला रोज अशी भीती वाटायची, आता मी काय करणार, आता माझं काय होणार, आता मी ते जे भीती होती किंवा ते सतत असं जे टेन्शन यायचं ते आता अजिबात नाहीये. ठीक आहे, मी जॉब सोडला, मला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे की मी नक्कीच काहीतरी करेन माझ्यावरती आणि चांगलंच करेन. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे पण आणि रेखेचं पण आणि माझ्या पप्पांचे पण. तुम्हा ठीक आहे. सगळ्यांमुळे मी ती लग्नाच्या बऱ्यापैकी म्हणजे अगोदरची ऋतुजा सापडली काय तुला? मॅम अजून म्हणजे खूप पुढे प्रोग्रेस व्हायची आहे माझी. पण आता जे आहे ते त्यामध्ये मी खूप खुश आहे. खूप छान. खूप खूप धन्यवाद छान. मॅम. खूप खूप येस. धन्यवाद. नवीन लोक आहेत, नवीन सदस्य आहेत, अजूनही प्रोग्रेस बाकी आहे.
खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. हा, जुन्या लोकांना संधी द्यायला हवी ना, हो ना. हा हा. काय गड्या, तुम्ही हात वर करत नाही आणि मनातल्या मनात नाव घेता. नवीन अनुभव माझ्या हर्षदा पाटणकर सांगणार. पहिले मात्र त्या अगोदर सविता पाटील. हा, सविता पाटील नंतर मी कोणाचं नाव घेतलेलं होतं त्या. आता मी नाव विसरली. हा, आणि मग नंतर हर्षदा पाटणकर. बोला सविता. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते माझ्या सगळ्या गुरु भगिनींना. पहिली गोष्ट म्हणजे मी आता तुमच्याशी बोलते समोरासमोर. रोज सकाळच्या मेडिटेशनला फक्त तुम्ही दिसता. आज तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. आणि दुसरं म्हणजे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मार्गदर्शनाने सगळे टप्पे पार करत करत मी इथपर्यंत आले. मनातली निगेटिव्हिटी, भीती सगळं सगळं पार केलं मी. हे सगळं तुम्हाला धन्यवाद मॅम. आणि मला रेकीचे अनुभव आले ते असे, म्हणजे माझी भाची दुबईला राहते. तर तिला 2 मुलं आहेत आणि म्हणजे आई वडील इकडे, सासू सासरे इकडे, त्यामुळे त्यांना ऍडजस्ट करताना दोघंही लहान आहेत. तर तिची खूप तारांबळ होते, म्हणजे खूप राग येतो तिला. तर माझी बहीण म्हणालेली एकदा बघ ना जरा. तर सकाळच्या मेडिटेशनला मी रोज तिला अफर्मेशन द्यायची, स्पेशल व्यक्ती म्हणून. तर ना ती आज म्हणजे इकडे आली आणि ती स्वतःहून बोलली की माझ्यात आता खूप बदल जाणवतो. तर मला बरं वाटलं की माझी हिलिंग व्यवस्थित होते. आणि दुसरं संध्या पाटील, माझी बहीण, ती आता मध्ये आजारी होती ना खूप. तर मॅम मी तो प्रोटोकॉल केलेला, रुग्ण समोर आहे. तर म्हणजे सकाळच्याच वेळ तिला, ती आयसीयूत होती तिला. आणि तो केल्यानंतर दुपारपर्यंत रिझल्ट आला. आणि तुम्ही पण सांगितलेलं तर राजश्रीला की होणार म्हणून व्यवस्थित. तर खूप तिला आयसीयूत मध्ये हे पण लंग्स मध्ये पाणी झालेलं, म्हणजे अगदी क्रिटिकल होती ती. पण तिला बरं वाटलं मॅम. 2-3 दिवसात ती जनरलला आली आणि घरी पण आली. तर हे थँक्यू सगळं म्हणायचं म्हणजे युनिव्हर्सला बस. खरंच खरंच थँक्यू. ते थँक्यू. युनिव्हर्सची जाणीव करून देणारा माझ्या गुरुला पहिला थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप हे धन्यवाद. महत्वाचं. खूप धन्यवाद. पाटणकर थँक्यू. हर्षदा. मॅम लेटेस्ट असं काही नाहीये. मी अजून हा. घेते, एक्सपिरियन्स करते. जेव्हा एक एक्सपिरियन्स, काय एक्सपिरियन्स विशेष नाही, जो असेल तो. हा, असं नाही, मला फक्त माझी माझी हर्षदाच माझ्यासाठी विशेष आहे, म्हणून जोही अनुभव येईल तो विशेषच असेल. म्हणजे आता लेटेस्ट असं नाहीये, फक्त मी मेंटली स्टेबल झाले ते मला मोठे वाटतं. मला पण खूप टेन्शन होतं, तुम्हाला मी बोलले होते. पण त्याच्यातून मी आता बाहेर आले, खूपच बाहेर आले. चालू आहे आणि म्हणजे. मला हर्षदामध्ये ना जो बदल दिसतो आहे तो खूप सुंदर आहे. हर्षदा मला खूप छोट्या दिसत आहेत. तुम्हाला दिसत आहेत का? ज्या हर्षदा होत्या ना त्या आता अगदी हाफ एजच्या दिसत आहेत मला. मेडिटेशनचा ग्लो आहे का हर्षदा हा? रोज मेडिटेशन तर होते, रोज रोज खूप सुंदर. 3 तरी होतातच. वा सकाळी पण असते 5च्या. वा, खूप छान. 5चं मी शक्यतो मी प्रयत्न करतेच, कारण मुलाचं हे असतं सकाळी, पण तरी पण त्याच्यातून मी अटेंड करते. नक्कीच रोज करत चला. मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. मेडिटेशन करावंच लागेल. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. विद्या पाटील, जुने सदस्य कुठे आहेत? आहेत का हजर? बघा मी नाव घेतलं पण हजर आहेत? हो मॅडम. सापडल्या का? हा, सापडल्या. 2 नंबरच्या स्क्रीनवर होत्या. ओके. हा, नमस्ते सर्वांना. आता ग्रँड मास्टर झाल्यानंतर मॅडम म्हणजे आयुष्य खूप असं छान आणि सुंदर वाटतंय. आणि म्हणजे आयुष्यात असं काही
चांगलंच चालू आहे सध्या तरी. आणि सर्व म्हणजे चांगलं म्हणताय की बा खूप छान बदल आहेत तुझ्यामध्ये असं, पण ते वेगळे कारणांमुळे असं वाटतं त्यांना. पण मला माहिती आहे की माझं जे जीवन आहे ते खरं तर मेडिटेशनमुळे छान झालेलं आहे. आणि सर्वच गोष्टी, आरोग्य असेल किंवा असं आपलं दिसणं असेल, आणि इतर माझ्याशी जसे वागतात, जसे प्रेमाने बोलतात, तसे पूर्वी बोलत नव्हते खरं तर. पण आता समोरचा आपल्याशी प्रेमाने वागतो तर आपल्याला वाटतं की नाही, माझ्यामध्ये काहीतरी त्यांना जाणवतंय किंवा माझ्यामध्ये आत्मविश्वास आलेला आहे, म्हणूनच तो माझ्याशी चांगलं बोलतोय, हे असं जाणवायला लागले आता. आणि खूप छान वाटतंय आता सध्या, आणि कॉन्फिडन्स खूप आहे. पूर्वी कसं अपडाऊन वगैरे करायला भीती वाटायची, पण आता छान वाटतं, काहीच टेन्शन येत नाही किंवा काहीच नाही. सरळ आपलं मस्त जायचं आणि कॉन्फिडन्सने, आत्मविश्वासाने सर्व कामं करायची, असं सुरू आहे सध्या आयुष्यामध्ये. छान सुंदर अनुभव आहे. येस, खूप छान. रेखीनंतर आर्थिक प्रगती. हो, आर्थिक नवीन प्रगती. सदस्यांना सांगा. नवीन सदस्यांना सांगा, तोपर्यंत मी सविता खेडकरला म्हणते तुम्ही उजेडात बसा. हा, बोला विद्या. हा. आर्थिक प्रगती म्हणजे माझी पूर्वी तशी कंडिशन जरा खराबच होती आर्थिक. आणि म्हणजे काम करून पण जॉबमध्ये पण काही मिळत नव्हतं खरं तर. पण जसं रेकीमध्ये आले तसं माझा पेमेंट वगैरे असं पूर्ण 100% वगैरे झाला आणि फुल पेमेंट मिळायला लागला. त्यामुळे रेकीचे खूप खूप धन्यवाद आणि मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद. म्हणजे आर्थिक नक्की. ह्याच्यामध्ये आलं आयुष्यामध्ये, आर्थिकता आली. सगळंच मिळालं रेकीमुळे, आणि अजून पण मिळतच आहे. मिळतच राहणार, हो. कायम मिळत राहणार, हो की नाही? हो. हा, खूप छान, खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्व परिचय द्या, ग्रँड सर्व मास्टरांना. नवीन ग्रँडमास्टर्स आहेत, परिचय द्या. मी आठवी ग्रँड मास्टर आहे. ग्रँड मास्टर होण्याआधी मी रेकी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड केलं. मी जेव्हा फर्स्ट रेकी जॉईन केली ना, तेव्हा मी खूप नेगेटिव्ह होती. पण खरोखर ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये जेव्हा मी जॉईन झाली आणि मेडिटेशन मी नहीं, प्रॉपर बात नहीं केले ना, करनी. मला खूप एवढा फरक पडलाय, पॉझिटिव्ह झाले मी. मला खूप प्रॉब्लेम्स होते, त्या प्रॉब्लेम्स मधनं मला ब्रह्मांडाने बाहेर काढले आणि मी त्याचे खूप खूप आभार मानते. अजून मी मेडिटेशन करते. मला म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम्स येतच असतात, पण त्याच्यातनं मार्ग हे ब्रह्मांड बरोबर आपल्याला दाखवतो आणि मी त्या ब्रह्मांडाचे खूप आभार मानते. मी आता ग्रँड मास्टर आहे, वरून टॅरो रीडर पण आहे. मी टॅरो कार्डचे रीडिंग्स पण करते, खूप छान आणि व्यवस्थित. तुम्ही आम्हाला खूप छान शिकवलात मॅडम. समोरच्याचे कार्ड रीड करू आम्ही जेव्हा सांगतो समोरच्याला प्रॉपर त्या गोष्टी कळतात ना, तेव्हा ते खरोखर खूप छान वाटतं आम्हाला पण, आणि त्यांना जेव्हा मी रीडिंग सांगतो तेव्हा त्यांनाही बरं वाटतं. खूप छान, खूप छान. आणि श्रुती टॅरो रीडर्स आहेत. श्रुती कसं टॅरो रीडिंग करतात ना, कुठून तरी श्रुतीची एक मैत्रीण आमच्यासोबत जुडलेली. मात्र श्रुती खूप छान टॅरो रीडर्स आहे, हे त्यांच्याकडून माझ्यापर्यंत आलं. ते खूप छान वाटलं श्रुती ऐकून, की हो, मॅम थँक्यू मॅडम. जेव्हा मी आपले सगळ्यांना सजेस्ट करते, म्हणजे जरी टॅरो रिडिंग मध्ये त्यांची रीडिंग मध्ये काही प्रॉब्लेम असेल या त्यांना मी रेकी जॉईन करा सांगते. मी तुमचं रेफरन्स देते की रेकी जॉईन करा, तुम्हाला अध्यात्माची गरज आहे. मी सर्वांना सांगते. आणि म्हणजे ज्यांना जिथे ज्यांना ज्यांना जे जे सांगायचं त्या पद्धतीने बरोबर कार्ड्स मध्ये येतात, आम्ही प्रॉपर त्यांना रीडिंग सांगतो. त्याच्यामुळे ना समोरच्याला खूप बरं वाटतं आणि आम्हाला पण. आता म्हणजे आम्ही स्वतः करतोय तर आम्हाला पण असं वाटतं की आम्ही काहीतरी दैवी शक्तीच्या ह्याच्यात आहोत आणि त्याचं काम करतोय असं आम्हाला वाटतंय. खूप खूप बरं छान, वाटतंय. मस्त. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जाहिराती बघते, मी तुम्हाला बघते काहीतरी करताना, आणि जेव्हा तुमच्या रीडिंग बद्दल लोक मला सांगतात, कोणी सांगितलं ग आपले टॅरो रीडर्स, जे टॅरो रीडर्स आहेत, तुमची मैत्रीण कोण आहे श्रुती, जी ग्रुपला जॉईंट आहे? हा, अनघा आहे, सिद्धी आहे, म्हणजे ग्रँड मास्टर मध्ये, टॅरो मध्ये नाहीये. आणि अनिता आहे सांगळे, आपल्या नाही, रेकी कोणीतरी फर्स्ट सांगितलं थर्ड मला पण पर्यंत झाली. मागच्याच आठवड्यामध्ये की तुम्ही खूप छान टॅरो रीडिंग करता. आता माझ्या अच्छा, लक्षात नाहीये. मे बी ओके. ग्रँड नाही, मास्टर ग्रुपमध्ये 12 कोणाला मध्ये असं झाला. आलं तर मी सांग.
अच्छा, मी कोणाला तरी म्हणजे असं जरी कोणी कॉल करून मला जरी विचारलं तरी मी त्यांना सजेशन देते आणि सांगते. मस्त. आता ते कोण असेल माहिती नाही, पण मला समोरून नक्कीच. जरी कॉल आला तरी मी सांगितलं मला त्यांना कोणीतरी सजेशन की नाही, पण देते. तुमची मैत्रीणच आहे, मैत्रीण आहे असं सांगितलं. लागेल शोध, काळजी अच्छा करू अच्छा. नका. ओके. खूप छान, खूप छान, हो, खूप छान. श्रुतीनंतर कोणाला चान्स थँक्यू दिला होता? थँक्यू. सविताला. हा, कारण आपल्याला मेडिटेशन आणि काही अडचणी असतील त्या पण ऐकून घ्यायच्या. सविता आणि त्यानंतर मग रुबी. ओके. कुठे आहे सविता? माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी सविता खेडकर, 9 ग्रँडमास्टर ग्रुपची आहे. मी जेव्हा मनी ओळखला ट्री का यांना घेतला, सर्वांनी? ओळखलं म्हणतात. हा. मी जेव्हा रेकी जुलै 24ला रेकीत ऍडमिशन घेतलं पहिल्यांदी, तर त्यावेळेस माझं वेट फक्त 28 किलो होतं. तर तब्येतीचे इश्यू खूप होते, आर्थिक प्रॉब्लेम पण खूप होते. पण जसं जसं रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड जसं जसं पुढे पुढे गेली, तसं तसं माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आले. आणि जेव्हा मी दिवाळीच्या वेळेस मनी किट घेतलं त्यावेळेस पण खूप छान अनुभव आला मला. आणि आता 2-2.5 महिन्यापूर्वी मनी ट्री घेतलं होतं, तर त्यावेळेस सुद्धा आदल्या दिवशी मनी ट्री घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 5 हिलिंगची ऑर्डर आली मला लगेच. 5 हिलिंग आले एका दिवशी. सायकिकचे ते पण मॅम, अक्षरशः म्हणजे इतकं छान चाललंय ना आता की मी म्हणजे कसं कोणत्या शब्दात बोलायचं नाही सांगता येत, पण जमतंय. आणि सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे लग्न होऊन मला आता 8 वर्ष झाले, म्हणजे 7 वर्ष झाले. 7 वर्षात माझे मिस्टर एकही महिना जॉबला गेले नव्हते. आता या महिन्यात करून सांगते. कम्प्लिटली 1 महिना झाला. हो, 1 महिना झाला. ते कंपल्सरी जॉबला जात आहेत आणि एकही सुट्टी घेतलेली नाहीये. आणि मॅम तुम्हाला तर माहिती आहे का प्रॉब्लेम काय आहे तो. पण ह्या महिन्यात तर खूप आनंदी आनंद चाललाय. टायो रिडिंग पण खूप सुंदर चाललंय. रोजची 4-5 कार्ड येत आहेत, कधी 3, कधी 4, कधी 5. आणि अजून एक अनुभव असा आहे की माझ्या नंदेचं माझं रिलेशन खूप म्हणजे आधी छान होतं, आताही खूप छान झालंय. आणि सासूबाईंचं तर काय, सासूबाईंनीच रेकीत आणलं त्यामुळे त्यांचं माझं खूप सुंदर रिलेशन आहे. खूप छान. आणि अजून एक प्रश्न होता माझ्या आईकडल्या, आईच्या जमिनीचा. तर जसं माझी थर्ड लेवल झाली, ते आपण जागा हिल वगैरे करायला हिलिंग शिकवलं तसं मी ते करत होती. तेव्हा ज्या दिवशी शिकले त्या दिवसापासून करत होती, तर आता व्यवहार होईपर्यंत चालूच होतं. आणि मॅम खूप छान अनुभव आला, फायदाही खूप झाला. वाद न घालता ते जागेचा व्यवहार झालेला आहे. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर जीवन जगती मॅडम आज. म्हणजे आज 2 मुली आहेत, मिस्टर व्यवस्थित झालेले आहेत, सगळ्यांची रिलेशन चांगले आहेत. आणि मनी ट्रीचा मग अनुभव तर काही विचारूच नका, खूप सुंदर आला मला तो. म्हणजे आदल्या दिवशी मनी ट्री आली आणि दुसऱ्या दिवशी 5 सायकिक हिलिंग. आणि आजही ते हिलिंग चालूच आहे मॅम माझे. खूप छान, खूप छान. आणि मेडिटेशनचं म्हणताल ना, तर रोज पहाटे 3 वाजता उठतीये. आपल्या 5च्या मेडिटेशन पर्यंत 4-5 मेडिटेशन होतात. त्यानंतर मुलीचा डब्बा असतो, त्यामुळं फक्त व्हिडिओ लावून देते, जमत नाही मला, कारण मुलीला 6 वाजता स्कूलला जायचं असतं. मी हजर असते पण फक्त ऐकते, मी बसत नाही. पण चालू आहे माझं, जसं जमल तसं मी करते. जसं जमल तसं मी करते. आणि रोजचं ओके. हिलिंग कार्ड वगैरे आणि नक्कीच 6 सवितानी मेडिटेशन. केलेला स्वतःमधला बदल सगळ्यांना दिसतोच आहे. बघा, करणाऱ्याला सगळ्याच गोष्टी मिळतात. हिलिंग मिळत नाही किंवा मॅम रेकी हिलर रिकामा आहे किंवा मॅम आम्ही कोणाला हील करावं, कोणाकडे पुढे प्रश्न नसतो. तुम्ही जर स्वतःला प्रस्तुत करू शकत असाल तर कुठं सविता ताईकडे बघून कोणालाच नव्हतं वाटलं की सविता स्वतःला या ठिकाणी आणेल. खरे बोला, कोण आहे सविताच्या ग्रुपचं? त्यांच्याबद्दल बोला, ज्यांना माहिती आहे ते. कारण एवढं सोपी नव्हताच होता सविताचा प्रवास, नव्हता. पण सवितानी घडवलाय. सवितानी घडवलं याचा अर्थ प्रत्येक जण घडवू शकतो, हो की नाही? आणि प्रत्येक ग्रँडमास्टरनी घडवलाय स्वतःला. आता मॅडम मी बोलू?
हा बोला. ग्रँड मास्टर 9 मध्ये मी पण होते आणि मला मी तेव्हापासूनच बघते की आम्ही ग्रँड मास्टर 9 मध्ये होतो ना तेव्हापासूनच त्या हिलिंग प्रोसेस करत होत्या आणि तुम्हालाही सांगत होत्या त्या की माझं आज हे झालं उद्या ते झालं आणि त्या म्हणजे चांगली प्रगती झाली आहे आणि त्यांनी स्वतःच्यात बदल केला हे मला माहिती आहे. मी बघितलंय आणि त्यांच्यात. आणि तुमची प्रगती काय म्हणते? माझी तर खूप झाली आहे मॅडम. मी बोलू आत्मनमस्ते. मी ग्रँड मास्टर 9 मधून बोलते आणि मला आम्ही सगळेच ग्रँड मास्टर आहोत ना तर एक स्वतःच्या मध्ये जो विश्वास आहे ना आमच्यामधला आणि एक बोलण्याची ताकद किंवा जे आता आम्ही स्वतःला ना की प्राऊड फील करतो की तुमच्या सानिध्यामध्ये आम्ही स्वतःला एक काहीतरी एक वेगळ्या स्तरावर पोचलो. अगोदर कसं होतं चार चौघांमध्ये गेलो तरी कुठेतरी कमी आहोत हे जाणवत होतं. पण आता ग्रँड मास्टरला विचारायची गरज नाहीये अनुभव. का तर इतके अनुभव आहेत इतके अनुभव आहेत आणि समोरून जेव्हा ऐकायला येतं ना आम्हालाच आमच्याबद्दल तर आम्हाला सांगायची गरज नाही. आम्हाला त्यावेळेला तुमची आठवण येते की मंजुश्री मॅडम मुळे आम्ही आज या स्तरावर आहोत आणि इथून पण खूप काही गोष्टी चांगल्याच होतील आणि अनुभवच अनुभव आहे. रोजचा दिवस आनंदी आनंद आहे. छान. तर खूप 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 धन्यवाद. मस्त. खूप मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्व. पहिले अगोदर रुबी रुबी तुमचा परिचय द्या सर्वांना. जुन्या ग्रँडमास्टर्सला तुम्ही ते तुम्हाला ओळखत नाहीत. मी रुबी. रुबी चिंचोळकर हा इस्रायलला राहते. मी इंडियाला राहत होते आता इस्रायलला आले. हा इथं पुष्कळ प्रॉब्लेम मॅडमचं मी युट्यूब वरती पाहिलं आणि आणि माझ्या मॅडमच्या मध्ये मी जॉईन झाले. पुष्कळ मला त्यांनी बरं किती काय सांगू मला काही समजत नाही. तुम्हाला काय वाटते ते हा सांगा. आता मला बरं वाटतंय. हा अजून थोडा आहे प्रॉब्लेम आहे थोडासा हा तो आता मी सांगणार आहे मॅडम. हा पण आता माझ्या हातात नाही रेखी त्यांना आमच्या इथं काय खराब झालं ना फेकून टाकायला लागतं. वॉशिंग मशीन काय चालत नसेल तर फेकून टाकायची नवीन घ्यायची. त्याची माझी वॉशिंग मशीन बिघडली होती. ते रिक्षी दिलेली चांगली चालायला लागली 15 दिवस चांगली चालते. मला एवढी वॉशिंग मशीन फेकायला लागली असते ते इस्रायलला काही रिपेअर नाही करत. सगळं फेकून टाकायचं नवीन घ्यायचं. बोला बोला. बरं वाटतंय आता. पण हा. एकीचं किती आभार मानतो कमीच आहेत. तुमचं पण आभार किती मानतो तेवढं कमीच आहेत. आणि मी एक रुबी यांना 4 नातवंड आहेत. नाही रुबी यांना नातवंड भरपूर आहेत पण 4 नातवंड 11 सध्या 11 आहेत. आर्मी मध्ये हा 4 नातू यांची आर्मी मध्ये आहेत. 2 नाता बोला रुबी दोन त्यांना नाती तुम्ही देत असता. दोन नाती आणि 2 नातू हम्म. तेथे चौघ सध्या जण आहेत युद्ध सुरू आर्मी. आहे आणि आपल्या रुबी त्यांना त्या नातवंडांना रोज रेकी देत असतात. आल्या तेव्हापासून त्यांची प्रार्थना असते नातवंडांसाठी. त्यांचे कधी हो त्यांना जेवणाचं पात्र मिळत नाही किंवा काही अडचणी आहेत ना युद्ध आहे तर रुबी त्यांना ऊर्जा देतात आणि त्यांना ते मिळत जातं. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. हो किती सांगी बरोबर कमीच आहे. आणि आणि तुम्हाला सुद्धा आणि सगळे ग्रँड मास्टर्स मी सगळ्यांना सांगते हे जे व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे या व्यक्तिमत्वाला मी असं म्हणत असते आपल्या क्लासमधील सगळ्यात छोटं बाळ. ओके. कोणत्याही ग्रुपवर जर का रुबीचा मेसेज आला तर तो थोडासा ऐका. ओके. आणि त्यांना थोडं अप्रिशिएट करा. एवढं मी सगळ्यांना सांगते कुठलाही ग्रुप असू देत. कारण कुठेतरी एक व्यक्ती एकटी पडली आहे आणि लांब आहे. तर आणि आता मात्र रुबीमध्ये खूप बदल दिसतो. जेवढा बदल टवटवीतपणा आपला आलेला आहे. छान. रुबीच्या बॅचचे कोण आहेत? रेकी फर्स्ट टू थर्डचे सदस्य नक्कीच बोलू शकतात. माईक सुरू करून डायरेक्ट. मी 11व्या ग्रँड ग्रँड मास्टरला मास्टर. हो पण रेकी फर्स्ट टू थर्डचे सदस्यही असतील ना तुमच्या सोबतचे हो जेव्हा सोबत आले होते. कोण आहे रुबीताईंसोबतचं? मी आहे हा मॅडम. बोला. खूप फरक पडलाय रुबी मॅम मध्ये आता. खूप तेव्हा त्यांना नाकाला वगैरे लावलं होतं त्यांचे हात पाय वगैरे काही चालत नव्हतं. आता त्या खूप चांगल्या आहेत. छान वाटते तुम्हाला रुबीकडे बघून? हो खूप छान वाटतंय मॅम.
आणि ह्या सध्या स्क्रीनवर असलेल्या सुषमा धेंडे यांना ओळखलं की नाही ओळखलं तुम्ही सगळ्यांनी? आदिती आदिती होती माझ्या आदिती. हा, छान, खूप छान. सुषमा, तुमचा अनुभव पण सांगा मग आता. तुम्ही कधी स्क्रीन समोर आल्या नाही, पहिल्यांदा सुषमा आल्या हो ना? हा, आत्मा नमस्ते. मी 11 आणि 12 दोन्हीची पण आता ग्रँडमास्टर आहे. मॅडम काय झालं होतं, म्हणजे 15 दिवसापूर्वी म्हणजे मिस्टरांना आम्ही असं शुगरचं चेकअप करायसाठी गेलो होतो नाही का, रुबी हॉलमध्ये. तर तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू असते. तर अचानक त्यांची शुगर खूप वाढली की 500च्या पुढे गेली. तर डॉक्टर म्हणले की त्यांना अचानक कॉमा वगैरे होऊ शकतो नाही का. मग त्यांना कॅज्युअलिटी मध्ये लगेच ऍडमिट तिथं करून घेतलं. पण जास्त बिल होईल म्हणून मिस्टर तिथून म्हणले की डिस्चार्ज घ्यायचा आणि घरी जायचं नाही का. पण मला घरी आणलं त्यांना, तर टेन्शन होतं की ह्यांना घरी आणलं की आता काय होतंय नाही का. पण मी त्यांना रेकी दिली नाही का. तर ते चांगले म्हणजे नाही का, म्हणजे रात्रभर तर मला टेन्शनच होतं. मग दुसऱ्या दिवशी मग पैशाचं हे करून त्यांना पुन्हा मी ऍडमिट केलं. म्हणजे त्यावेळेस शुगर नॉर्मल झालेली होती. वाव, छान, खूप मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. रेवतीने हँड राईज केला होता आणि आता सगळ्यांचे शेअरिंग थांबूया. ओके, चालेल ना? हा, बोला माझ्या रेवती. मिस्टर हा, माझ्या मिस्टर आपण 10 सप्टेंबरला बोला. त्यांना मग डॉक्टर घरी बोलवलं, सगळं काय केलं. नंतर त्यांना जराशी रेकी दिली ना, तर त्यांना बरं वाटायला लागलं. वा, असून त्यांना ऍडमिट नाही करायला लागलं त्यांना. खूप सुंदर, खूप सुंदर. बघा बघा, एक पेशंट जो जागेवर आहे तो दुसऱ्या पेशंटला रेकी देतो आहे आणि त्याला ऍडमिट होण्यापासून वाचवतो आहे. लक्षात आलं का रुबी काय सांगतायत तर? हा, खूप सुंदर, खूप सुंदर रुबी, खूप छान, खूप छान. आनंदी माझ्या आनंद डोक्यात पण सर्वी. नाही, माझ्या डोक्यात पण नाही येत, माझ्या डोक्यात पण नाहीत काय होते ते. मी काय करते माझं नाही समजत मला. फक्त ऊर्जा द्यायची, असे हात करायचे, ऊर्जा द्यायची, जाते तुमच्याकडून. ओके, तेच मी करते. हो, नक्कीच. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू रुबीताई, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. रेवती. नमस्ते सर्वांना. मी 9 ग्रँड मास्टर बॅचला होते. मी 10 जुलैला ग्रँड मास्टर नाही, रेकीशी जुडले मॅडमशी. आणि ऑगस्ट पासून मी माझ्या वडिलांना प्रॉपर्टी विषयी खूप प्रॉब्लेम होता, तर त्यांना मी रेकी देत होते. तो प्रॉब्लेम आता गेल्या महिन्यात सॉल्व्ह झाला आणि तो माझा सगळ्यात मोठा अनुभव सांगते मी. म्हणजे रोज तर मला अनुभव येतच आहेत छोटे मोठे काही ना काही. म्हणजे रोज इतकं उठल्यापासून फक्त आनंदच आहे माझ्या आयुष्यात, बाकी काही नाहीये. पण हा वडिलांचा माझा अनुभव खूपच चांगला. म्हणजे मी रोज इकडून ऊर्जा द्यायची फक्त. आणि अक्षरशः बाजारभावावरती आमच्या आत्या आल्या होत्या आणि ते विन विन पोझिशन सगळं होऊन वडिलांच्या नावावरती आता प्रॉपर्टी झाली. आणि ऑगस्ट पासून मी हे करत होते आणि आता जून मध्ये हे सगळं झालं. आनंदी खूप आनंद. रेकीचे धन्यवाद मानते, मॅडमचे धन्यवाद मानते, मी ऊर्जेचे धन्यवाद मानते. नक्कीच. आणि तेव्हा मॅडम सकाळी म्हणत असतात तुम्ही म्हणजे स्पेशल व्यक्तीला रेकी द्या, तेव्हा मी माझा मुलगा बाहेर आहे ना, तर त्याला डोळ्यासमोर घेत असते. इतके चेंजेस झालेत त्याच्यात, इतके म्हणजे आता माझा विश्वास बसत नाही, इतका बदल झालाय त्याच्यात पॉझिटिव्ह. आणि इथून जाताना म्हणजे मी तर खूप घाबरूनच गेले होते. आणि आता रोज काही तर नवीन आणि चांगलंच सांगत असतो, त्यामुळं असं म्हणजे ऊर्जा माझी खरंच पोहोचते तिथपर्यंत आणि माझ्या ऊर्जेचं काम बरोबर होतंय. आता तो एक आनंद आहे म्हणजे स्वतःच, की इथं बसून मी करू शकते त्याचं संरक्षण. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. नक्कीच खूप आनंदी आनंद सर्वीकडे. पुन्हा मीटअप घेऊया, पुन्हा सगळ्या ग्रँडमास्टर्सला बोलवूया. ओके, कारण आता वेळेचा प्रश्न आहे आणि सांगायचं मात्र सगळ्यांना आहे, पण तरी सगळ्यांची माफी मागते. नवीन अनुभव आता तुम्ही तुमचा व्हिडिओ तयार करा आणि मला पाठवा, चालेल? हा, बऱ्याच जणांना आपापले व्हिडिओ तयार करून पाठवू शकतात, काही असं नाही आहे. आनंदी आनंद आहे आपल्या परिवारामध्ये. सकाळी मेडिटेशनला सगळ्यांनी या, मोठ्या प्रेमाने हजर राहा.
मेडिटेशनची ऊर्जा आपल्या सगळ्यांना आनंदी आनंद देत असते. सकाळच्या मेडिटेशन मध्ये जो विचार तुम्ही क्रिएट केला त्यासाठी ब्रह्मांड तथास्तु म्हणते आहे. असे ग्रुपचे अनुभव आहेत, किती सांगावे किती ऐकावे, बरोबर ना? ऐकतच जावे. मला सध्याही समजते अर्धे लोक नाराज आहेत, आम्हाला शेअरिंग करायला मिळालं नाहीये, पण मग आपल्याला मेडिटेशन पण करायचं ना, करायचं ना. हा, तर मग आपण आता थांबूया. आत्मा नमस्ते सगळ्यांना, मेडिटेशनला जाऊया.